पाय रघु, आपल्या भोरवाडीची लोकसंख्या किती आहे? असेल जवळपास 2,500 वगैरे. आणि मागच्या निवडणुकीत आपल्याला मतं किती भेटले होते? 1,500च्या जवळपास भेटले होते, आहे की नाही? तर यावेळेस माझा असा अंदाज आहे की यावेळेस आपल्याला 1,400 कमीत कमी वोट भेटायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपणच निवडून यायला पाहिजे या भोरवळीच्या ग्रामपंचायतून. काय वाटते तुला? हो तात्यासाहेब, यावेळची परिस्थिती थोडीशी वेगळीच वाटत आहे बाबा मला. गाववाल्यांचा थोडासा वेगळाच विचार दिसत आहे. वेगळाच विचार म्हणजे? म्हणजे आता पहा ना, 25 वर्ष झाले या भोरवडीच्या ग्रामपंचायतीवर तात्यासाहेब तुमचाच राज आहे. तर यावर्षी गावातले लोक मला तर वाटते असे म्हणत आहेत की आता सत्ता बदल झाली पाहिजे बा थोडंसं, नाही का? तर असं काही होऊ शकते, त्याच्यामुळे हवेवर राहू नका, काही होऊ शकते बरं. अभे रघु, प्रत्येक निवडणुकीत अशीच हवा राहते. लोक असेच विचार करतात ना, शेवट आपल्यालाच मतं देते. 500ची कोरी कोरी नोट फेकला की बरोबर एका रात्रीमधून लोक पलटते. ते काही अशी काही कठीण गोष्ट नाही आहे. तुला तर माहीतच आहे दर वेळेस आपण काय करतो ना, किती काय झांगडगुल्ला करतो ते यावर्षी करायचा. बरोबर थोडेसे सजग राहा, आपले माणसं बिनसं थोडेसे तयार ठेवा, बस झाला. तो पाय केशव आला, पाय का म्हणते का गावातली हवा, का म्हणते त्याला विचारून पहा बरं. केशव, काय म्हणते तिकडला माहोल? तात्या, मी ग्रामपंचायतमधूनच आलो. येत्या 10 तारखेला निवडणूक जाहीर झाली आहे, त्याच्यामुळे लागा बाबा आता तयारीला आहे. हो का बे केशव? अरे जास्त दिवस नाही राहिले आता. चला आपले कार्यकर्ते जे आहे त्याची मीटिंग बोलव आणि पहा बरं त्याला काय व्यवस्था करता येईल, सगळं अरेंजमेंट वगैरे पहा थोडेसे. हो तात्या, हो. जा मग लवकर, ते संध्याकाळचा निरोप सांगून दे सगळ्या कार्यकर्त्याला आपले. संध्याकाळी 8 वाजता मीटिंग राहील म्हणा, आणि लवकर या म्हणा जेवण खाऊन करून. निवडणुकीविषयी चर्चा करायची आहे म्हणा, त्याच्यामुळे जा लवकर, जा. आता सगळं सांगून देते 10-12 जे आपले कार्यकर्ते त्यांना, म्हणजे ते सगळी इन्फॉर्मेशन देऊन आपण. ठीक आहे? हो ठीक आहे तात्या. आणि रघु, आता तू एक काम कर. गावामध्ये आता चौकामध्ये जे लोक बसते पांठिल्यामध्ये किंवा कोणत्याही चौतऱ्यावर वगैरे, त्या लोकांच्या चर्चा वगैरे काय आहे, कोणाकडे माहोल आहे, कोणत्या गोष्टी चालतात, त्या थोडंसं लक्ष ठेव बरं बारीकमध्ये. म्हणजे आपल्याला त्याच्यावर मग उपाय करता येईल. ठीक आहे? एवढ्या गोष्टी करतो चुपचाप इकडं मागून ऐकून हे ते सगळं काय चर्चा आहे, कोणाविषयी सगळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, ते सगळं थोडंसं लक्ष ठेव आणि सांग मला तसं मग. ठीक आहे? हो ठीक आहे ना तात्या. बाबा सोपान, काय म्हणतेस? काही नाही दत्तू भाऊ, आहे थोडासा किराणा घ्यायचा होता, आता आलो होतो इकडे. कवाची ठरली मग ग्रामपंचायतच्या निवडणुकीची तारीख? काही झाला का, काही माहीत पत्ता लागला काही? हो ना दत्तू भाऊ, झाली ना डिक्लेअर. या येत्या 10 तारखेला आहे निवडणूक. मग कोण आहे यावर्षी सरपंचाचा दावेदार? काही आहे का पत्ता? दत्तू भाऊ, आता तुला तर माहीतच आहे. दरवेळेस काय होते, काय झांगडगुल्ला होते, तुला तर सगळंच तर माहीत आहे. आता तर काय दरवर्षीप्रमाणे लोकांना देतील 500-500, 1000-1000 रुपये, बस सत्ता मिळवून टाकतील. कोण माणूस आहे ते तुला माहीतच आहे. तात्या पाटीलशिवाय कोण होणार आहे? पैसा आहे एका रात्रीतून, ते पूर्ण सगळा हे करून टाकतात. आणि मग 5 वर्ष लक्ष नाही देत. सगळं मग घोटाळे हे ते अमका डमका हे चालू राहते. त्याच्यामुळे आता कोण आहे, तो एकच माणूस आहे, त्याच्याशिवाय कोण राहणार आहे? नाही रे सोपान, यावर्षी थोडासा बदल पाहिजे ना पाहिजे. यावर्षी थोडंसं लोक नाही का चेंज करतीलच. का हो रे, हे घोटाळे, प्रत्येक गोष्टीत घोटाळे. त्या मागच्या आता वर्षी त्या खंब्याला ते लाईटं लावले, चौकात लाईटं लावले. तो किती रुपयाचा? 800-900 रुपयाचा लाईट. आणि बिल किती दाखवले आहे ना, एका लाईटाचं 3-3 हजार 4-4 हजार बिल दाखवले. म्हणजे एका लाईटावर नाही म्हटलं तरी 2200-2500 रुपयांनी खाल्ले. तर असा घोटाळा झाला, ते 1.5-2 लाखाचा घोटाळा झालाच असेल. असे कितीतरी घोटाळे केले. आपण ग्रामपंचायतमध्ये आता काही बोलत नाही, काही नाही, तर असे घोटाळे कुठपर्यंत होऊ द्यायचे? त्याच्यामुळे बदल पाहिजे रे बाबा आता. हो ना दत्तू भाऊ, सगळ्यालाच वाटते तसा. पण कोणी हिंमत कोण करल ना? कोणीतरी हिंमत करायला पाहिजे ना. कोणी सपोर्टही नाही करत. त्याच्यामुळे पूर्ण गावानं जर हिंमत जर दिली तर कोणतरी चांगला माणूस उभा होईल आणि देईल टफ फाईट. लक्षात आलं ना? तो पाय तात्या भाऊचा माणूस हा रघु नाही का, हा ऐकतच आहे. आता झाली याची सुरुवात, आता निवडणुकीची झाली, आता 4-5 दिवस आता हे काही सोडत नाही लोकायले. ठीक आहे मग सोपान भाऊ, मी येतो मग, थोडंसं काम आहे. ठीक आहे मग, भेटू. ठीक आहे. असं हो सोपान आणि रघु भाऊ. हां तात्या पाटील जवळ पोहोचवावं लागेल तुमची गोष्ट. अशा चर्चा सुरू आहेत, नाही का? बरं ठीक आहे. दे ना, म्या यावर्षी कोणाला मत देशील बे? कोणाला देऊ का करू का वे बाबा? पुरा कन्फ्युजन आहे माझ्या दिमागात. काहून बे, का झाला? पाय ना बे, आता मागच्या वर्षी त्या तात्या पाटलाले सगळे मत दिले नव्हतं आपण. तूही दिला असेल, तुझ्या घरचे दिले, माझ्या घरचे दिले, सगळे दिले, गावातले बहुत जणांना दिले. ठीक आहे? काय केलं त्यानं? हा रस्ता पाय, आता लक्षात आहे ना? अर्धा रस्ता बांधला, अर्धा जसा आहे तसाच ठेवला. त्या रस्त्याचे पैसे खाऊन टाकले. आणि जो रस्ता बांधला त्याच्यामध्ये काम चांगलं आहे का? त्याचे नुसते गड्डे पडलेले आहेत त्यात. 5-6 महिन्यातच गड्डे पडले त्या रस्त्याला. सप्पा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सप्पा खाण्याचं सुरू आहे. आणि आपल्या गावामध्ये त्याच्या विरुद्ध कोणी उभाही नाही राहू शकत. तर आता कोणाला मत द्यायचं? तर त्याच्या विरोधात जर कोणी उभाच नसं राहत तर मग नोटालेच मत देणे आता भाग पडणार आहे ना. पर्यायच नाही राहिला मग आता. नाही बे नामदेव, पण ते नोटाले मत देशील तर कसा बे मग तो वाया जाईल ना तुझा मत. आता काय करते, तर वाया जाऊ दे ना. आता
त्या भ्रष्टाचारी माणसाला देण्यापेक्षा वाया झाला गेला तर परवडते ना. मी नाही देत बाबा, ते तात्या पाटील मतच नाही देत यावर्षी. मागच्या वर्षी 500 देऊन त्यानं पूर्ण गडबड केली होती आणि जिंकला. यावर्षी तो मुश्किल वाटत आहे. यावर्षी हारतेच, फक्त त्याच्या विरोधात चांगला उभा राहायला पाहिजे कोणतरी. यावर्षी कन्फर्म 100% मी सांगतो ना हारते म्हणून. असं नको समजू नामदेव. त्याच्याजवळ पैसा आहे, भारी पैसा नाही का, 2-3 लाख असेच वाटते तो. माणसंही त्याच्या कमी आहेत का? जे चांगले आता कार्यकर्ते वगैरे आहेत दुसऱ्या पार्टीचे, त्याला किडनॅप करून टाकतात, निवडणुकीपुरती कोटच्या कोटं नेऊन टाकतात. तो पाय ना आता मागं पाय आपल्या त्याचा माणूस उभाच आहे आणि सगळं वाट पाहत आहे. चलो विषय बंद ठेवा आता, नाही तर तो काही गडबड करून नका. चला ठीक आहे, राहू द्या आता. असं नाही का. हां, नामदेव आणि गणेश, हां तुम्ही पण अशा चर्चा गावामध्ये पसरवता नाही का भ्रष्टाचाराच्या. ठीक आहे, पाहू समोर पाहू ना. वेळ नाही गेली अजून. ठीक आहे. बस सुमन, कुठे चाललेस हे? कुठंच नाही जात विमल बाई. हे थोडंसं त्या वावरातून नाही का गाईले थोडंसं गवत आणतो जाऊन. हो का. संध्याकाळी ते सभा आहे म्हणते त्या निवडणुकीचं, तर मग येस नाही काय पाहिले? हो का. हो 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 येतो ना नक्की येतो. मला बोलवशील ना घराकडून येशील पा जाऊन मग पाहिले. हो मजा पाहायची इकडून तिकडून सगळं मजा पाहायची. कोणी हे जो 500 रुपये देईल किंवा 1000 रुपये देईल त्याला द्यायचं मत. आपल्याला काय करायचं आहे? असं करायचं पाय, मागच्या वर्षीसारखंच करून असंच आपण. ठीक आहे. हो विमलबाई, तसंच करून जो 500 देईल त्यालाच मत देऊन, जो एकही नाही देईल त्याला काय द्यायचं मत. असंच करून मी येतो बा इकडे वावरातून. ठीक आहे. हो तात्या पाटील, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नको राहा यावर्षी, कारण लोकांच्या वेगळ्या चर्चा ऐकलो बाबा मी. काऊन बे, म्हणजे कोणत्या चर्चा, कोणत्या प्रकारच्या चर्चा? त्याच मागच्या वर्षी आता तुम्ही ते लाईट लावले, त्या लाईटाचा आता काहीतरी 1000 रुपये होता, तर आपण किती ते 25 का 3000 रुपये काहीतरी लावले होते त्याचे. ते लोकांना आता माहीत झालेलं आहे. आणि तो जो रोड आहे सँक्शन झाला होता, त्याच्या ठेकेदारीतले पैसे काही आपण 2-3 लाख खाल्ले होते, तर ते सुद्धा लोकांना आता त्याच्याविषयी सुद्धा चर्चा आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता कठीण वाटत आहे बाबा. आता का करावं तर काही समजत नाही. अबे रघू, 25 वर्षापासून एक्सपिरियन्स आहे, मला अनुभव आहे. निवडणूक कशी लढायची, राजनीती म्हणजे काय असते. मला का असं समजलास का एका रात्रीमधून आपण गेम पलटू? तू थांब ना, तू पाय तर आहे आता. त्यांच्या आता अजून काही ठरलं नाही. कोण उभं राहिल्याची काही गॅरंटी नाही. कोण उभं राहते या गावामध्ये, कोणाची हिंमत नाही माझ्याविषयी उभं राहायची. केशव, झालं मग आपलं काम? होता ते आपले जे कार्यकर्ते आहेत 10-12, त्यांना आता संध्याकाळी मीटिंगमध्ये बोलवले आहे. त्यांना काय सांगायचं ते सांगून द्या. अजून एक माहिती सांगायची होती तुम्हाला. जे गावातले काही 4-5 लोक आहेत ते बिघडेल नाही का, ते आता थोडंसं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीतरी उद्या त्यांची सभा आहे त्या चौकात, तर त्यांना थोडंसं आता सांभाळून घ्यावं लागेल तुम्हाला. बरं केशव, त्यांची लिस्ट तयार करून ठेव, मग करू ना त्यांचं काहीतरी करू. तू आता थांबून, आता सुरुवात आहे ना, वेळ आहे ना, 5-6 दिवस वेळ आहे. 5-6 दिवसात आता काय होतं पाहत राहा तुम्ही फक्त. ठीक आहे ना. अजून सरपंचाचा आता त्यांचा कॅन्डिडेट नाही ठरला, कोणाला ठरवतात काय ठरवतात आता पाहू. आता तुम्ही पाहत राहा आता काय होते. तर असं तसं नको समजा आपल्याला. हो, मागच्या वर्षी आपण का केलं होतं, जास्त बायावर फोकस केलं होतं. बाया कसं 500-1000 भेटले का बिलकुल 100% त्यांचं मत येतेच आपल्याला. माणसं कशा आहेत, पिऊन टाकतात, खाऊन टाकतात, पण सारे वोट नाही देत. त्याच्यामुळे बायाकडे जास्त लक्ष द्या. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्या एक रात्रभर आपले कार्यकर्ते बरोबर घरी जाऊ फिरले पाहिजे आणि आपलं काम केले पाहिजे. हे ग्रामपंचायतची निवडणूक हे चिल्लर आहे, हे काही नाही आहे. तुम्ही पाहत राहा आता. हो पण तात्या भाऊ, तुम्ही काही म्हणा, आपला डोंगा पाण्यातच आहे. काही ना काही असं यावर्षी नाही का थोडासा फरक पडतेच असं वाटत आहे मला. ते 4-5 जे माणसं आहेत आपल्या गावात, ते वातावरण थोडंसं त्यांची चर्चा मला वेगळ्याच दिसल्या. त्याच्यावर उपाय करावा लागेल, नाही तर तुम्ही हारले समजा 100%. बरं पाहू उद्या पाहू त्यांचं सभा वगैरे आहे म्हणते ना, काय होतं त्याच्यामध्ये, कोणता कॅन्डिडेट ठरते त्यांच्याकडून ते पाहू काय होतं. ठीक आहे, भेटू मग उद्या. ठीक आहे.